जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मातृका फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय महिला आणि मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी समर्थ कॉन्व्हेंट मैदानावर पार पडलेल्या या 2 दिवसीय स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला होता. महिलांची फक्त घरगुती जबाबदारी नसून त्या क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करू शकतात, हा संदेश देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभर रंगलेल्या सामन्यामध्ये अनेक संघटनांनी उत्कृष्ट खेळ दाखवला, सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या दिवशी सेमीफायनल आणि फायनल सामने खेळवले गेले. दोन्ही दिवस रंगलेल्या सामन्यांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी आणि मेमेंटो देऊन गौरव करण्यात आला. महिला क्रिकेट गटात प्रथम पारितोषिक 11,000 रुपये खैरी बिजेवाडा संघाने पटकावला, तर द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये मातृका संघ रामटेक यांना मिळाला. मुलीच्या क्रिकेट गटात प्रथम पारितोषिक 11,000 रुपये आरोली संघाने जिंकले, तर द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये अभिरुची संघाने मिळवले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विधान परिषद आमदार आणि माजी खासदार कृपालजी तुमाने, माजी जिल्हा परिषद सदस्या शांताबाई कुंभरे, बिकेंद्र महाजन, सुमित कोठारी, श्रीखंडे सर, सुभाष चव्हाण, पत्रकार अनिल वाघमारे आदी लोक उपस्थित होते. VKB न्यूज करता शेखर पाटील, रामटेक.